घ्या काका तुम्ही घ्या आता. हाय हॅलो नमस्कार, मी पूनम स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो इथं गावाला आणि गावाला खूप जास्त गरमी होते, फार प्रचंड गरमी आहे इथं. तर आहे ना इथं हाय पंखा आहे पण गरम हवा फेकते, त्याच्यामुळं काय लावला नाही ते. लाईट पण जास्त राहत नाही, म्हणजे 10-15 मिनिट राहते आणि लगेच जाते. तर चला मी तुम्हाला आहे ना गावातलं पूर्ण माझं घर दाखवते की घर कसं आहे. जास्त पसारा आहे पडलेला, कारण की नेमकीच त्याने गहू वगैरे आणून टाकलेलं आहे घरात. तर थोडा आहे पसारा, ते इग्नोर करा. चला मग तुम्हाला घर दाखवते मी माझं. आणि आशू वाढ आशू 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 आयुष्याला तर खूप जास्त एन्जॉय करते, खूप जास्त तिला इथं आनंद होते. चला इथं ना कोणाला माहिती नाही व्हिडिओ काढते म्हणून. तर चला मग सगळेजण कोणी घरी नाही आहे, तुम्हाला मी इथं घर दाखवते पूर्ण. आयुष्य काय 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 चला काय गप्प आनंद. तुझं नाव सांग, तुझं नाव काय? अय आशू हा आहे ना आमचा जुना घर आहे. सगळं मातीचं होतं, सगळं तुटून आता तुटून पडलेलं आहे. घरात कोणी राहत काय नाही. याच्यात बकरे गिकरे बांधलेले असते आमचे. आणि तर एवढे मोठे शेवगा पडलेले आहे, हे झाडाच्या वरून तुटले होते. हे त्याच्यावरून शेवगा आहे बघा, कसे लटकेले शेवगा. तर हा घर, याच्यात तर ढोरं गिरं बकऱ्या बांधलेल्या असतात. चला हुई तर बाथरूम आहे इथं. बाथरूम आहे इथं, पाण्याचे बकेट. इथं स्वयंपाक करतो आम्ही, चिलू आहे इथं. आणि हा आहे घरातला. घरात मला तसा भरपूर पसारा पडलेला आहे. ठीक आहे, मग ही आमची बॅग. इथं पण एक रूम आहे. बॅग रूम आहे. इथं पण एक चूल आहे आणि तिथून बाहेरचं पण आहे. पण पलीकडे साईड पण आहे, पण तिथं आहे ना बाहेरून कडी लागली आहे इथून. हा हे आमचं घरातला घर. कसं वाटलं आशू? गरमी फार प्रचंड होते बघा, खूप जास्त गरम होते. हा कोंबड्या पण येतं, हे बघा कोंबड्या. मी कोंबड्या दाखवता. हा तर ते त्यानं नेमकीच गहू वगैरे आणून टाकलेले आहे, त्याच्यामुळे ते गहूचं खूप जास्त पसार आहे. आणि माझी जाऊ आहे तिकडं मागं बसलेली आहे, दाखवते मी.